देवा भिराया पडतो मी पाया जिजवी काया तुझे गुण गाया हा जन्म माझा जाईल वाया तात तुझ्या रूप पाया आले तुझ्या दारी गुणगान गाया कपाळी भंडारा ही भगती कराया आज तुमच्या चरणी आरतीला बोला चांग बल बोला बोला चांग बल बोला बोला चांग बल बोला शिरायंत माते पोटे जन्माला पाचव्या दिवसाला तू पोरका झाला दासदान पाळणा तुझा वनाने दिलेला ओटक्या झाडाला तो पाळणा बांधला मायेला बहिणीने तो पाळणा सोडला पाटचा बंधू द्या मानलया तुम्हाला शिंग बिरो नाव ठेवला बोला चांग बल बोला बोला चांग बल बोला बोला चांग बल बोला सुंदराने मानलव सुंदराने देवा मानलव सुंदराने मानलव बाबलोया गावाला
पूर्वी काळा त्या देवया राजाला पूर्वीच्या देवा काळाला पहिल्या सतदेवाला देव होया झाला. पंचाने सांगितल्याप्रमाणे देवा नेमानं त्या तळलेला वनाच्या ठायाला बाबा हिवराच्या झाडाला बाळाचा पहिला बांधला भोळ्या देवाने आणि माझ्या आधी माझ्या शक्ती पार्वती मातेने बाळाची सर्व सारी सेवा बाबा करायला बाबा भगवंता बाळाची सर्व सारी देवा सोयी केली होती. फार पूर्वीच्या काळाला देवा आतंगात किरदात झाडी पंचांच्या नियमाप्रमाणे गद्य आणि पद्य गाणं म्हणायचं धर्माच्या गाण्याला निकिरा आहेत बारा पदारे बाबा म्हणून बाबा गद्य आणि पद्य आता हित होयाला पुढच्या देवा भागाला सुरुवात कधी असा गेला विचार मनाला केला विचार मनाला हात लावला शिराला हात लावला शिराला आलेल्या मार्गाने कैलासाला गेल्यात निघून निघून देवाने देवाने बसवलं हात लावला शिरामात्याला देवासारखा देव निघून गेला बाबा युवनात बसून आल्या मार्गाने कैलासाला त्या जाग्याला बाबा निघून गेला भगवंता आल्या मार्गाने त्या तळेला फार पूर्वीच्या देवा तकाळाला एवढ्यात बाबा विचार केला मनाला हात लावला शिरामात्याला त्या फुलवारी गावाला जोडीच्या बहिणी लागल्यात राहायला आठवा माळवा त्या बाबा आता जागे भगवंताला उद्या रायाला फार पूर्वीच्या काळाला राज्य जागेला भगवंता त्या तळेला मेंढ्या लागल्या तर गायला असणाऱ्या बाबा रोज एका वनाला वनाच्या आता ठायला त्या टायमाला देवाने मला रोजीच्या रोजाला भगवंता जसे लागला उद्या कायात करायला बाबा रोजच्या पाऱ्याला उठायचे आपले बावन बिरद म्हणजे शेळ्या मेंढ्या घेणार आणि बाबा निघून जाणार वनाच्या ठायाला इथे गद्य आणि पद्य बाबा होयाला देवा भाराला सुरुवात देवा कद्या सासायला आर भोला याला लागल्या 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 सांगा याला लागल्या 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 या एका दिवसाला 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 निघून आलेल्या त्या रानाला
रानाला भगवंता निघून आला देवा चाऱ्या चरत्या रानाला लागल्या होत्या शेळ्या मेंढ्या हिंडवायला शेळ्या मेंढ्या बाबा राखत असताना विचार केला मनाला हात लावला शिरा मातेला ओळाच्या काराला भर धोपार पाऱ्याला असणाऱ्या बाबा माहेवा बहिणीच्या कानावर बाबा लागला आवाज आता घुमायला पूर्वीच्या देवा काळाला पहिल्या सतीय व्हाला माहेवाच्या देवा काळू उतारा कुठला आता पडवा त्या वेळेला कानी आवाज गेल्या बरोबर विचार केला मनाला इथं घेतले पद्य बाबा होयाला त्या तरी आता जाग्याला भगवंता सुरुवात कशात असायला आणि केविळ या घेशान भाव लागलं रे रायला कानी उतार गेला या कानी उतार गेला या बोलायला लागले ग सांगायला लागले या बहिणीला त्या एक वाया पाहिला अक्का अक्का म्हणे गे अक्का अक्का म्हणे वनायाच्या खायला वनगायाच्या खायला माळायाच्या रड्याचा आवाज लागला घुमायला विचार केला बाबा म्हणाला हात लावला शिरा मात्याला असणारे बाबा बहीण मायवा त्या टायमाला तेव्हा बहिणीला लागली देवा बोलायला आगा हक्का रडत्या बाळाचा ह्या नकाऱ्या भावाचा आणि उतर लागला तर आवाज लागला मला तयायला आवाज लागलाय कानावर घुमायला अगा या वनाच्या ठायाला एकदम बहीण लागली बोलायला याड लागलं का खोळ लागलं बाई तुला या वनाच्या ठायाला चिट म्हणता पाखरू नाही पक्ष्याचा थारा नाही माणसाचा वारा नाही आणि तुला आवाज कशी लागे बाई लागला आता यायला नसेला भगवंता जशी लागली देवा एक बहीण आपल्या बहिणीला बोलायच्या वेळेला बोलायाला लागले सांगायाला लागले बोलायाला लागले सांगायाला लागले पेशी बाई थांबाव पेशी थांबाव जाऊन दे पानार जाऊन दे पानार वाट लागली गड्या चालायला वाट लागली दादा चालायला रड्याचा सुमारव रड्याचा सुमारव करला मायवा बहिणीनव करला मायवा बहिणी विचार केला मनाला बाबा हात लावला शिरा मात्याला आणि आपल्या आकवा बहिणीला काय लागली होती बाबा बोलायला
होया. भगवंता जसं लागली होती देवा सांगायला पारपूर्वीच्या देवा काळाला अरे पूर्वीच्या काळाला बाबा धर्माच्या गाण्याला बैल माया लागल्या बोलायला. अरे काही करावं दैवाला कसं करावं दैव गतीला. थांब ग थांबा का जाऊन बघून येणार बाळका लागलाय रडायला बाई त्या जाग्याला. भगवंता जस लागली होती माझ्या भैर देवा आता काय करायला वाटे चाल करीत वाटे चाल करीत वाटे चाल करीत वाटे चाल करीत. गोनया चालले यानी गोनया चालली रड्याचा सुमार गा सुमार या धरून रड्याचा सुमार गा सुमार या चालली पुढल्या उडाला चालली पुढल्या उडाला चालली पुढल्या उडाला. बाळ रडते बाबा मायवा बघण्यासाठी देवा त्या वेळेला बहिणीच्या आणि देवाचे काय माहित कुणा जन्माचा तुटला तो रे. रड लागली मायवा बहिणीला माझ्या देवाच्या रड्याची. अरे केवळ घशाने लागलाय बाहेर रडायला पाहिजे बाबा बघायला. म्हणताना वनावण लागल्या धुंडायला तरी सुद्धा नेत्राने बाळ दिसेना. चारी दिशा लागल्या न्यायला असणारे बाबा मायवा बहीण त्या जाग्याला. जशी लागली होती बघा न्यायाला पण देवा बाळा काय लागला तर दिसना त्या वेळेला अरे गेला गा विचार म्हणाला तिला हात घालावला शिवाला. क्या बाबा झाडाला वनाच्या ठायाला निघून भैल माया बाबा जायला. हात लावला शिरा मात्याला विचार केला मनाला. काही करावं दैवाला कसं करावं रे बाबा दैवाचा गतीला. शिरा भगवंता जसं बहीण देवा त्या वेळेला असणारे बाबा बहीण मायवाने नेत्राने बघितलं. ओटक्या झाडाला एकच फांदी लागले हिरवीगार दिसायला. काय महिमा असेल माझ्या देवाची काय भाव असेल माझ्या देवाची त्या जाग्याला. देवा करणार भगवंताची
दिवशी जसा फार पूर्वीच्या देवा काळाला त्या देवाला लहानपणापासूनच संकट आले त्या देवाला कसली आणि कशाची भीती असणारा बाबा शिवाचा अवतार माझा काना विरले लागलाय बाबा पाळण्यामध्ये रडायला नेत्राने पाहिलं तर हिवराचं झाड सगळे वटले आले एकच फांदी लागले रे बाबा हिरवी घरात दिसायला तेवढं हक्का मायवानं भगवंता नेत्रानं पाहिलं आणि जेव्हा हक्का मायवा जेव्हा लागली काय करायला नेत्रानं बघितलं झाड वरला लागल्या खाली खाली बघायला त्या बाबा झाडाच्या बुंद्याला जुळल्याचं प्याव नागाच्या बच्च्याची पिल्ली वाघाची पिल्ली बाबा हसराचे हसले भगवंता लागले आता हक्का मायवा विचार करायला याला विचार मनाला आता शिराला याला विचार मनाला आता शिराला झाडाच्या बुंद्याला झाडाच्या बुंद्याला लागल्या बघायला बाबा त्या झाडाच्या वरण लागले खाली खाली बघायला तर बाबा झाडाच्या वर बाबा पाळण्याला असणाऱ्या बाबा सरप 5 फड्याचा भुजिंग राखलेला रागू महिन्याची जोडी बाबा असायला असणारे बाबा भगवंताची भावना करणार कुणाला भगवंताची देवा भावना करणार कधी नाही करणार कुणाला हक्का मायवाला हात लावला शिराला विचार केला देवा म्हणा कधेनाला अरे इथवाचा इंग्रजाचा प्यार झाडाच्या बुंद्याला त्या नागाची पिल्ली बाबा झाडाच्या बुंद्याला वाघाचे बाबा सुरेबाजाच्या बुंद्याला बैल मायवानं नेत्राला बघितलं ना हा काय लागल्या मारायला आपल्या बहिणीला बाबा त्या टायमाला आपल्या बहिणीला बाबा जोडीच्या बहिणीला हात लागले मारायला आगा बघून सिना भगवंता त्या वेळेला आगे आगे ये देवा आगे आगे ये देवा आगे आया मारे देवा आगे आया मारे एकवा बहीण लागली देवा काय बोलायच्या वेळेला काय करावं देवाला आगागे काका गाऊन यावं तू सातव्या मनाच्या ठायाला आग लागले काय मला नेत्राने दिसायला त्याला बाबा बहिणीला हात मारल्या बरोबर बहिणीला बहीण झाली आणि पळत धावत धुमकीला हात मारायला धावत भगवंता धुम जशी मारल्याने निघून आले देवा सातव्या तवनाला लागले
माणसाचा खरा नाही पक्षाचा वारा नाही यावत क्या झाडावर नेताना नजर बघावं मला जे दिसतंय ते तुला दिसतंय का तरी बोलत्या टायमाला भगवंता मागवा लागली एकवा बहिणीला बोलायला जसं भगवंता सांगितल्याप्रमाणे एकवा बहिणी देवा त्या वेळेला एकवा बहिणीला बाबा वरदान केली वर लागली बघायला सर्व सारं हिवराचं झाड वाटल्यालं एकच फांदी लागले हिरवीगार दिसायला या फांदीला बाबा पळणा लागलाय रे बाबा लोंबायला भगवंता लोमाय म्हणून शिला लागल्या देवाता काय कराय त्या वेळेला त्या वनाच्या ठायाला हरिश्चंद्र वारा सुटलेला त्या वाऱ्याने बाबा बाळ गप झाला पळणा लागलाय रे बाळाचा हलायला त्या जाग्याला भगवंत हलायला हरिश्चंद्र वाऱ्यानं बाळवाड त्याला थांबला भगवंता जसं त्या हात वेळेला गायाला लागला सांगायला लागले जसा हौसेनं पाळणा बघून जर रड्याचा आवाज ऐकून पळत धावत आले तसे आल्यासारखे आले पावल्याला नाही मागे जायचे हे पाळणा बाया का पाहिजे आपण आता सोडायला पाहिजे सोडायला म्हणून
शिना एक बहिणाला देवा माया बहीण एक मी केला लागली देवा बोलाय त्या वेळेला एकला बहीण लागली बोलायला मी मोठी आहे माझा मान मोठा मी सोडणार पाळणा म्हणून बाबा कंबर का सुट्टा घालायला निघून गेली झाडाचे बुंद जुळल्या बाजूला चिमण्याचे प्याव बघितलं विचार केला रे बाबा मनाला द्यायला जीवाला माघारी बाबा तसं राहिला बाबा सर माग सरून राहिली त्या वेळेला एवढ्यात बाबा आता नंबर कुणाचा तर माझ्या मावर खोऱ्या देवीचा मायवा बहिणीने विचार केला मनाला अरे कंबर का सुटा घातला तिने कंबर का सुटा घातला मायवा बहिणीनं कंबर कासोटा घातला वाट लागल्या रे झाडाच्या जवळाता चालायला वाट चाल करीत करीत देवा निघूनच गेली झाडाजवळ या बाजूला आणि भगवंता दोन्ही हात जोडले आणि भगवंताच्या हात वेळेला दोन्ही हात बाबा जोडले आला देवा काय सांगू तुम्हाला चंद्र सूर्य देणार साक्षीला धरतरी माता आई जामीन तुम्हाला माझ्या मरेपर्यंत भाऊ म्हणून सांभाळ करीन याचा बाळाचा त्या जाग्याला भगवंता जसं लागली बाबा मायवा बहीण आता बोलाय त्या वेळेला बहीण मायवानं विचार केला म्हणाला हात लावला बाबा शिरा मात्याला हात जोडल्याने सोडला आणि चुली वेळाचे प्याव बाबा हाताने लागले पाठीमागे सारायला भगवंता हाताने लागली होती मागात सारायला कोणाच्या ठायाला किरदाट झाल्या पाजवलाला कोणाच्या ठायाला हात सारल्या वेळाचे प्याव हाताने बाबा माघारी सारले असणाऱ्या बाबा झाडावर बाई सरळ लागले कसे आता चढायला भगवंता लागली होती सरायला भगवंता वरती आता जाऊन तेवढेला ओरे बाबा जाऊन ओरे बाबा जाऊन झाडावर जाऊन मित्राने पाहिलं
या बाळाची सोय तरी केली असेल कुणी जिकडे उन्हाचं किराण कलतया तिकडे नागाची फरी लागल्या बाबा कलायला बाबा भगवंताच्या भगवंता डोईवर होता जस बाबा ऊन येत या तिकडे लागला होता पणात डोलवायला मुखात काय म्है मारे असेल माझ्या बहिणीने विचार केला मनाचा शिवा भगवंता त्या वेळेला पुढच्या बाबूला ठेवलेला पाहिलेला बाबा हात लावल्या बरोबर नागराजा स्वतः लागलाय फिसकारे हाता मारायला हात जोडले माझ्या बहिणीने आणि लागली होती बोलायला बाबा त्या जाग्याला भगवंता लागले होते आता काय बोलायच्या वेळेला सांगायला लागले सांगायला लागले नागराजाला बोलाई लागे लावे जशी आली ग बाई बाळाला नेया तसा वगमान देवा मला बोलायला लागले जरा सांगायला लागले